त्यालाच रागी असं पण म्हणतात. नाचणी आपण ही आपल्या आहारात जरूर ठेवा. आपण यामध्ये नाचणीची भाकरी करून ती रात्री खाऊ शकतो. त्याचबरोबर नाचणी सत्व आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर नाचणीचा डोसा पण बरेच जण करतात. त्याचबरोबर नाचणी चा लाडू देखील आपण करू शकतो, जो खूप चांगला पौष्टिक आहे. अगदी लहान बाळापासून म्हणजे 7 ते 8 महिन्याच्या बाळापासून ते अगदी 80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत नाचणी ही सगळ्यांना चांगली आहे. त्यामुळे ही नक्की आहारात ठेवा. याने कॅल्शियम चांगल्या प्रकारे आपल्या शरीरात जाऊ शकतं. त्यानंतरचा दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे खारीक. खारीक पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खारीक ही चांगली भाजून त्याची पावडर आपण करून ठेवू शकतो, जी रोज आपण दुधामध्ये घेऊ शकतो किंवा आपल्या घरातल्या लहान मुलांना देखील आपण ती देऊ शकतो. एखादा गोड पदार्थ जर आपण बनवत असू किंवा एखादे लाडू बनवत असू तर त्यामध्ये देखील आपण खारीक पावडर घालू शकतो, जेणेकरून ती पोटात जाईल आणि त्यातून आपल्याला कॅल्शियम मिळेल. आयुर्वेदामध्ये कॅल्शियम ही संज्ञा नाही आहे. ह्याच्यासाठी अस्थिपोषक अशी द्रव्ये सांगितलेली आहेत, ती आपण आज पाहतोय. त्याचबरोबर तीळ हे देखील आपल्या अस्थिधातूला